भारतात नारी शक्ती वंदन अधिनियम आता लवकरच पारित केला जाणार आहे। नक्की काय आहे हा कायदा सांगतो। नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये 33% जागा राखीव ठेवण्यात येणार आहे। म्हणजे आता दर 3 पुरुष खासदार आणि आमदाराच्या मागे एक महिला आपल्याला दिसणार आहे। त्यांच्यामुळे देशामध्ये महिला खासदार आणि राज्यामध्ये महिला आमदारांची संख्या ही वाढणार आहे। आजवर लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांचं प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेमध्ये खूप कमी होतं। 2024ला झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या लोकसभेमध्ये आलेल्या महिला खासदारांची संख्या ही फक्त 14% इतकी होती। युरोप आणि अमेरिकासारख्या विकसित देशांच्या मानाने हे प्रमाण फारच कमी होतं। त्यामुळे अनेक काळापासून या कायद्याची मागणी जोर धरत होती। विशेष म्हणजे आता नव्या जनगणनेनुसार लोकसभा आणि विधानसभेच्या जागाही वाढणार आहेत। त्यामुळे त्याच्यानुसार हे आरक्षित जागांचं गणित निश्चित केलं जाणार आहे। सध्या लोकसभेमध्ये 554 खासदार आहेत। आता ही संख्या 816 होण्याची शक्यता आहे। मग त्यानुसार 272 जागा या महिला खासदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची शक्यता सांगितली जाते। महाराष्ट्र विधानसभेबाबत जर बोलायचं झालं तर सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या जागा आहेत 288। आता त्यात 432 होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरक्षणानुसार त्यात 144 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत। लवकरच संसदेमध्ये हे विधेयक मंजूर होणार आहे आणि 2029च्या निवडणुकांपासून त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू होणार आहे। तुम्हाला या कायद्याबाबत काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाओ बत्ती।